पूजा तू काय करते? अरे मी ना ह्याला वॉर्निश लावते. अरे हाय. माझ्यातला कलाकार जो नेहमीच जागा होतो कधीही कुठल्याही वेळी. तर मी काय म्हणते, आता 10वीचे रिझल्ट लागले ना. आता सगळे धावतील सायन्स घ्यायला, आर्ट्स घ्यायला, कॉमर्स घ्यायला. कलेला कोण प्राधान्य देईल रे? कोणी देईल का? कला क्षेत्र कोणी निवडेल का? निवडेल, कदाचित कोणीतरी निवडेल. मी काय म्हणते, आपण कलेलाही तितकंच प्राधान्य देऊयात का? आपण कला क्षेत्रही निवडूयात. डॉक्टर्स व्हा, इंजिनियर्स व्हा, वकील व्हा, सीए व्हा, सर्व व्हा, पण कला क्षेत्रातही पुढे या. कलेला NMCC नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आपण पाहतोय. मोस्ट ऑफ मुंबई महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं सेंटर आहे ते, जे आर्ट्सला समर्पित आहे. जे इमॅजिन करा, एक मोठं एक्झिबिशन सेंटर जे आर्ट्सला समर्पित आहे. तर आपण पण आपली कला लोकांसमोर आणण्यासाठी कला क्षेत्र का निवडू नये? आय नो फॅमिलीचा सपोर्ट नसतो, पण गेली कित्येक वर्ष मी कला क्षेत्रामध्ये काम करते. मी डिझायनर म्हणून काम करते आणि गेली बालपणापासून मला कलेची आवड. आई वडिलांनी कधीही थांबवलं नाही की हे करू नको, चित्रकला करू नकोस, अभ्यासच कर. ऑब्व्हियसली अभ्यासालाही तितकंच प्राधान्य दिलं. मी स्वतः सायन्स घेतलं होतं, त्यानंतर मी टेक्स्टाईल इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं. ऍज अ डिझायनर म्हणून मी आता जेव्हा जॉब करते, आता जेव्हा मी काम करते, तेव्हा मी माझा जीव होतो त्यामध्ये काम करत असते. म्हणजेच काय, तर ज्यात आपल्याला आवड असते, तर कलेमध्ये ज्यांना आवड असते त्या विद्यार्थ्यांनी कलेला प्राधान्य द्या. आर्थिक स्थिरता कलेनेही येते. कला कमर्शियल झालेली आहे. आय नो कमर्शियल बोलणं खूप चुकीचं आहे, कारण कला ही खूप मोठा गुण आहे. ज्या माणसाकडे कला असते तो सर्वात श्रीमंत माणूस असतो जगातील. कोणीही त्याला हरवू शकत नाही, कारण कला ही बौद्धिकतेने असते. माणूस विचाराने कितीही श्रीमंत असला तरी बौद्धिकता, त्याची बुद्धिमत्ता ही कलेवर पण डिपेंडेंट असतं. मोस्टली तुम्ही कलाकाराला पाहतील की ते खूप हुशार असतात, कारण त्यांना बोलण्याचीही कला असते, कोणाला वक्तृत्व कला असते, कोणाला कसलीही कला असू शकते. कोणी पेंटर असू शकतो, कोणी चित्रकार, जो आपण आर्ट्समध्ये जे बऱ्या प्रमाणात कलाकार आहेत. तुम्ही कला क्षेत्र निवडा, बस तेवढंच. बाय बाय. आणि उत्तीर्ण झालेल्या सर्वांना अखंड घवघवीत यश आयुष्यामध्ये लाभो, एवढीच एक अपेक्षा. धन्यवाद.